आहे आमच्या शेतातील पांढरा मुळा हे खूप पौष्टिक असतात. शेतातील कोथिंबीर, मोगरा भरला आहे झाडाला. मोगऱ्याची फुले खूप लागली आहेत. अशा प्रकारे मी कोथिंबीर काढून घेतली. अशा प्रकारे मुळ्याला स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतला आहे. हा मुळा ताजा आहे तर त्याला आम्ही किसून घेऊन करणार आहोत. मुळ्यासाठी लागणारे सामान आहे 2 कांदे, 1 टमॅटो, कोथिंबीर, 15 मिनिट मुगाची डाळ भिजत ठेवली थोडी, 2-3 मिरच्या घालायच्या. अशा प्रकारे मुळ्याचे बारीक काप केले आहेत. मुळ्याच्या सालांना काढून घ्यायचं, सर्व सालांना काढून घ्यायचं वरचे वर. मुळाच्या सालांना काढून घेतलंय आता त्याला किसून घेऊया. मुळ्याला किसून घेतले आहे. मुळ्याला खूप गारवा असतो, त्यामध्ये पाणीही भरपूर असे असते. सर्वप्रथम गॅसवरती तवा तापत ठेवायचा आणि मंद मुळ्याला भाजून घ्यायचं. मंद आचेवर भाजून घ्यायचं. त्याला पिळायचं आणि भाजून घ्यायचं. थोडंसं भाजून घ्यायचं. असं भाजून घेतल्यामुळे त्याचा उग्र वास असतो तो जातो व खायला खूप छान लागते, पौष्टिक असते. मुळ्याला आता जरा थोडं भाजून घेतलं. आता गॅसवरून खाली उतरून घेतले आहे. आता त्याला धुवून घ्यायचं. असं एकदा धुवून त्याला धुवून पिळून घ्यायचं असं गोल गोल. आता सर्वप्रथम गॅस चालू करून मंद आचेवरती कढई ठेवली आहे तापत. त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल गरम झाल्यानंतर थोडे जिरे घालायचे. बारीक चिरलेला कांदा घालायचा. बारीक चिरलेला टमॅटो घालायचा. मिरच्या 2. हे सगळं आम्ही स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि हलके परतून घ्यायचं. त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला आवडेल असेल घालायची व मुळा घालून घ्यायचा. मुळ्यालाच परतून घ्यायचं चांगलं. असं त्याला परतून घेतलं आहे. आता त्यात भिजत ठेवलेली मुगाची डाळ घालून घ्यायची. आपल्या आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं. व 5 मिनिटासाठी त्याला वर झाकून ठेवायचं. शिजत 5 मिनिट ठेवायचे मंद आचेवरती. मुळा तयार आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्व करते आता त्याला. प्रकारे मुळ्याची रेसिपी तयार आहे. हा मुळा खायला खूपच स्वादिष्ट लागतो आणि पौष्टिकही असतो. तुम्हाला व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.